श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज राष्ट्रीय मतदार दिन. नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची जाणीव व्हावी या उद्देशानं 2011 सालापासून भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिन असलेला 25 जानेवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. निवडणूक प्रक्रियेत मतदाराचं तसंच त्याला मिळालेल्या मतदानाच्या हक्कांचं महत्त्व, सुदृढ लोकशाहीसाठी मतदाराची जबाबदारी आणि कर्तव्य यांचा घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, कोणत्याही देशात सरकारची निवड करण्यात सर्वसामान्य नागरिकांची म्हणजेच मतदारांची भूमिका ही सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची ठरत असते. आपल्या भारतात दरवर्षी लाखो नवमतदारांची नोंद होते. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नवोदित मतदारांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, युवा मतदार हे आपल्या मतदानानं देशाची दिशा आणि दृष्टिकोन ठरवू शकतात. ते पुढे काय म्हणाले ते थेट त्यांच्याकडूनच ऐकूया. मैं सबसे पहले सभी नव मतदाताओं को भारत का भाग्य निर्माण करने के लिए नमन करता हूं, निमंत्रित करता हूं. मैं देख पा रहा हूं कि बड़ी संख्या में बेटियां आज इस कार्यक्रम से जुड़ी हुई हैं. आज राष्ट्रीय मतदाता दिवस है. इस महत्वपूर्ण दिन देश के सबसे युवा मतदाताओं के बीच आना अपने आप में ऊर्जा से भर देने वाला है. मैं आप सभी को राष्ट्रीय मतदाता दिवस की बहुत बहुत बधाई देता हूं. साथियों, 18 से 25 वर्ष की आयु ऐसी होती है जब किसी का भी जीवन बहुत से बदलावों का साक्षी बनता है. इन्हीं बदलावों के बीच आप सभी को एक और जिम्मेदारी साथ साथ निभानी है. ये जिम्मेदारी दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी में भागीदारी की है. मैं जानता हूं कि आपकी एज में किसी भी नई शुरुआत के लिए सबसे ज्यादा एक्साइटमेंट होता है, लेकिन आपकी ये शुरुआत बहुत ही अलग है. वोटर लिस्ट में नाम रजिस्टर होते ही अब आप देश के डेमोक्रेटिक प्रोसेस का सबसे महत्वपूर्ण हिस्सा बन गए. मेरे युवा साथियों, आप सभी के लिए ये टाइम पीरियड, ये काल चक्र दो वजहों से बहुत अहम है. एक, आप सभी ऐसे समय में वोटर बने हैं जब भारत का अमृतकाल शुरू हुआ है. और दूसरा, कल 26 जनवरी को देश अपना 75वां गणतंत्र दिवस मनाएगा. अगले 25 साल आपके लिए भी और भारत के लिए भी, दोनों के लिए बहुत ही महत्वपूर्ण है. आपको अगले 25 साल अपना और भारत दोनों का भविष्य तय करना है. इन 25 वर्षों में आप कई बार अपने मताधिकार का प्रयोग करेंगे. ऐसे में जिले, प्रदेश और देश के स्तर पर होने वाले सारे चुनावों में आपकी जिम्मेदारी सबसे बड़ी होगी. आज जब देश 2047 तक विकसित भारत बनने के लक्ष्य पर काम कर रहा है, तो आपका वोट ये तय करेगा कि भारत की दिशा क्या होगी. याद रखिए दोस्तों, जिस तरह 1947 से 25 साल पहले भारत के नौजवानों पर देश को स्वतंत्र कराने का दारोमदार था, उसी तरह 2047 के पहले के इन 25 सालों में आप पर विकसित भारत के निर्माण की जिम्मेदारी है. अगले कुछ सालों में हम स्पेस, डिफेंस, मैन्युफैक्चरिंग, टेक्नोलॉजी, इनोवेशन और ऐसे कई सेक्टर्स में कहां पहुंचेंगे, ये सब आप पर निर्भर होगा. हमारी गति, हमारी दिशा, हमारी अप्रोच कैसी होगी, ये सब आप तय करेंगे. और इसका
एक बड़ा माध्यम मतदान ही होगा। श्रोते हो, जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रीय मतदार दिन लोकशाहीतील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातही निवडणूक विभागाकडून नवमतदार नोंदणी करण्यासोबतच मतदारांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 25 जानेवारी हा देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो. या दिवसाचं महत्त्व की या दिवशी 25 जानेवारी 1950ला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि तो स्थापना दिन आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस मतदारांच्या प्रती आपण समर्पित केलेला आहे. हा मतदार दिवस साजरा करण्यामागची मुख्य भूमिका जी आहे ती निवडणुका आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदारांची आस्था वाढावी या निमित्ताने सर्व नागरिकांना राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा आणि आवाहन असं आहे की सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. घटनेने दिलेला हा अधिकार हा अत्यंत बहुमूल्य आहे आणि त्या हक्काच्या द्वारे आपण आपला प्रतिनिधी निवडतो. त्यामुळे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपण आपला मतदानाचा हक्क निश्चितपणे बजावावा अशा प्रकारचं एक आवाहन या निमित्ताने मी करतो. यावर्षी आपण 24 जानेवारी आणि 25 जानेवारी असे 2 दिवसामध्ये मतदार दिनाच्या औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केले होते. 24 जानेवारीला आपण ज्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी किंवा सामाजिक संस्थेने मतदार नोंदणीमध्ये बहुमूल्य काम केलं अशांचा आपण सत्कार 24 तारखेला केला. त्याचप्रमाणे आपण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध झालेले एक मस्कट याचं सुद्धा लोकार्पण आपण केलं. 25 जानेवारीचा जो राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम आपण साजरा केला त्यामध्ये आपण महाराष्ट्राचं मराठीमधील पहिलं निवडणूक गीत आपण याचं लोकार्पण केलं. या कार्यक्रमाला अनेक नामवंत पाहुणे आपल्याला लाभले होते, जसे की सुबोध भावे, त्याच पद्धतीने स्वानंद किरकिरे हे अत्यंत श्रेष्ठ मंडळी या कार्यक्रमाला लाभली होती. या गीताचं लोकार्पण आपण केलं. हे गीत मला आशा आहे की नवमतदारांना विशेषतः तरुणांना एक ऊर्जा देईल आणि मतदानासाठी प्रवृत्त करेल. श्रोते हो, देशातल्या सुजाण नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क योग्य प्रकारे बजावला तर योग्य प्रतिनिधींची निवड होऊन देशाचा कारभार योग्य हातात जातो आणि त्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होते. यासाठी मतदारांच्या या मतदानाच्या हक्कासोबतच त्यांची कर्तव्ये देखील महत्त्वाची ठरतात. याबाबत मुंबईतल्या रुईया महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आणि राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर वैभवी पळसुले म्हणतात, दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. 2011 पासून राष्ट्रीय मतदाता दिवस साजरा करायला सुरुवात झाली. मतदानाचा हक्क हा लोकशाहीमधील सगळ्यात महत्त्वाचा राजकीय हक्क आहे. हा राजकीय हक्क आहे त्यामुळे तो फक्त नागरिकांना प्राप्त होतो आणि लोकशाही ही या हक्काशिवाय पूर्ण होऊच शकणार नाही. म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांचं सरकार, हे लोकांचं सरकार लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं सरकार असतं आणि त्यामुळे सरकार निवडून देण्याची म्हणजेच मतदान करण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की लोकशाही सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी हा मतदानाचा हक्क खूप महत्त्वाचा आहे. थोडक्यात म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांनी राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची पहिली पायरी म्हणजे हा मतदानाचा हक्क आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून आपलं संविधान लागू झालं आणि त्याचबरोबर हा मतदानाचा हक्क म्हणजेच ज्याला आपण प्रौढ मताधिकार असं म्हणतो हा हक्क लागू झाला. 1950लाच 25 जानेवारीला भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि म्हणून 25 जानेवारीला हा मतदार दिवस साजरा केला जातो. भारतात जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या तेव्हापासून प्रौढ मताधिकार अस्तित्वात होता आणि मतदार नोंदणीची जी खूप मोठी प्रक्रिया होती ती प्रक्रिया निवडणूक आयोगाकडनं चालवली गेली. पण तरीही आपल्याला असं दिसतं की अनेक कारणास्तव तरुण मुलं, वृद्ध माणसं किंवा सुशिक्षित लोक ही मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. तर प्रश्न असा आहे की हे मतदान करणं महत्त्वाचं का आहे? मतदान का करायला हवं?
तर लोकशाही म्हणजे मगाशी म्हटलं तसं आपण आपलं सरकार निवडून द्यायचंय. म्हणजे आपल्यावर आपल्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार आपण या सरकारला देतो आहोत. मग आपल्या वतीने निर्णय घेणारे जे लोक आहेत त्यांना जागरूकपणे आपणच निवडून द्यायला हवं. कारण नाहीतर मग सरकार हे करत नाही, सरकार ते करत नाही, सरकार हे चुकीचं वागतंय हे म्हणण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही. म्हणजेच मतदान करणं हा काही फक्त हक्क नाहीये आपला. मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य योग्य पद्धतीने म्हणजे मतदान करणं म्हणजे फक्त मतदार केंद्रावर त्या दिवशी जाऊन मतदान करायचं आहे एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. तर मतदान करताना आपण कोणाला मतदान करतोय, आपण त्याला का मतदान करतोय, म्हणजे आपण ज्या व्यक्तीला मतदान करतोय त्या व्यक्तीविषयी माहिती असणं, आपल्या विभागातनं कोण उभं आहे, कोणते राजकीय पक्ष आहेत याची एक मूलभूत माहिती नागरिक म्हणून आपल्याला असायला हवी. आज जर का आपण सर्वसाधारण सर्वेक्षण केलं आणि विचारलं लोकांना की कोण आहे बाबा तुमचा आमदार, कोण आहे तुमचा खासदार, तर अनेक लोकांना हे माहितीही नसतं की आपला आमदार कोण आहे, आपला खासदार कोण आहेत, आपल्या भागातनं विभागातनं कोणकोणते राजकीय पक्ष आहेत आणि हे राजकीय पक्ष त्यांचं कार्य काय आहे हे आपल्याला काहीच माहिती नसतं. आणि केवळ मग माझ्या आईने अमुक्याला मतदान केलं, माझ्या वडिलांनी अमुक्याला मतदान केलं या पद्धतीने आपण मतदान करतो. तर मतदान हे या पद्धतीने अमुक्याने तमुक्याला सांगितलं म्हणून मतदान करायचं नाहीये. तर मतदान हे पूर्णपणे अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने करायची गोष्ट आहे आणि त्यासाठी ह्या मतदार दिनाचं महत्व आहे. म्हणजे मतदार दिन हा प्रामुख्याने आपली जबाबदारी समजून आपण आधी मतदान करण्यास योग्य ती पात्रता आपण मिळवतोय का. आता ही पात्रता म्हणजे फक्त वयाची नाहीये. तर मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट आहे का, मतदार यादीमध्ये जे नाव आपण लिहिलेलं आहे त्याच्यात काही बदल आहे का, आपलं राहण्याचं ठिकाण बदललंय का, किंवा आपल्या इतर माहितीत काही बदल झालाय का, आपला मतदारसंघ कुठला आहे, आपण कुठल्या ठिकाणी जाऊन मतदान करायचं आहे. कारण नाहीतर नंतर लोकच म्हणत राहतात की आमचं नाव होतं मतदार यादीत, आम्ही तर नाव टाकलेलं होतं पण आता आम्हाला मतदान नाही करताय. याचं कारण आपण मतदार यादी तपासून बघत नाही. आणि मतदार यादी ही तपासून बघणं हे आता तर खूप सहज शक्य आहे कारण ह्या सगळ्या प्रक्रिया सरकारने ऑनलाईन केलेल्या आहेत आणि आपण इतकं ऑनलाईन व्यवहार सध्या करत असतो. पण मग जाणीवपूर्वक आपण मतदार यादीत आपलं नाव तपासतोय का हे प्रत्येकाने बघायला हवं. त्याचप्रमाणे सरकारने तर वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे अगदी महाविद्यालयांमध्ये सुद्धा मतदार नोंदणीची केंद्र सुरू केलेली आहेत. पण महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा आम्हाला काय करायचंय किंवा आम्ही कुठे इथे राहणार आहोत, आम्ही भारतात राहणारच नाही आहोत इतपसनं अनेक कारणं देत ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाहीत. तर हा दृष्टिकोन बदलणं मला असं वाटतं खूप गरजेचं आहे. विशेष करून तरुण मुलांनी या सगळ्याकडे अधिक जागरूकतेने पाहायला हवं. कारण आता इंटरनेटमुळे आपल्याकडे माहितीचा महापूर येतो. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या जगात वेगवेगळ्या देशात घडणाऱ्या घटना कळतात. आपल्या देशात घडणाऱ्या प्रत्येक घटना आपल्याला कळत असते. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावर त्या घटनेसंबंधी माहितीचा भडीमार होत असतो. आणि मग ही माहिती आपल्याला जी कानावर पडते त्यातली आपल्याला कुठली माहिती पटते, योग्य काय अयोग्य काय या सगळ्याचा विचार करता येणं आणि हा विचार करून त्याप्रमाणे आपलं मत तयार करण्याची प्रक्रिया ही मतदान करण्याच्या प्रक्रियेतनं सुरू होते. आणि त्यामुळे मतदानाचा हक्क नागरिक अशा पद्धतीने बघितलं जाऊ नये तर ते आपलं कर्तव्य म्हणून बघितलं जावं असं मला वाटतं. श्रोतेहो, लोकशाहीत विशेष महत्त्व आहे ते मतदानाचं. कारण केवळ मतदान करून सामान्य माणूस देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावू शकतो. म्हणूनच मतदारांनो, चला आजच्या राष्ट्रीय मतदान दिनी संकल्प करूया, मतदान करूया आणि आपलं कर्तव्य पाळूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजेश शिरभाते.